तुमच्याकडे स्टे ऑर्डर असेल तर दाखवा पटकन आणि स्टे ऑर्डर दाखवा ना तुम्ही आम्हाला. व्हॉट्सअपवर आम्ही लगेच जातो. म्हणजे ही एकतर्फी ऑर्डर आहे साहेब, एकतर्फी ऑर्डर आहे. एकतर्फी ऑर्डर आम्हाला मान्यच नाही. नाही नाही, संविधानाने आम्हालाही अधिकार दिला की, असं कसं नाही दिला. मनामर्जी नाही चालणार दादा, एक लक्षात घ्या. संविधान तुमच्यासाठी नाही आहे, सगळ्यांसाठी. वंदे मातरम. मित्रांनो, जनता सरकार मोर्चाच्या सर्व साथीदारांना आज आम्ही इथं वाघोलीमध्ये बकुरी गावामध्ये आलेलो आहे. एकतर्फा ऑर्डर येतो, आम्ही मान्यच नाही करणार त्याला. चला करू ना मग. एकतर्फा ऑर्डर आहे, तुम्ही कोर्टात बोलवा, आम्हाला बोलवत नाही. का नाही बोलवत आम्हाला? पाठवून घेत नाही तुम्ही. का नाही बोलवत मग आम्हाला? तुम्ही ऑर्डर कसं घोषित केलं आम्हाला? आपल्याला मान्यच नाही. एकतर्फा ऑर्डरला आम्ही मान्यच नाही करणार. पहिली गोष्ट मालक आहे आम्ही मालक आहे. मालक आम्ही आर्टिकल 14 जनता हीच मालक आहे. आम्हाला पूर्णपणे अधिकार. आम्ही काही गोष्टी लेटर पाठवलेले आहेत तुमच्या बँकेला, त्या लेटरचे उत्तर द्या आणि पैसे घेऊन जा. त्यांचे पैसे आम्ही भरू जाग्यावरती. तो सामान्य गोरगरीब आहे, त्याच्यावर अत्याचार एक रस्त्यावर उद्या संविधान आम्हाला पूर्ण अधिकार देत आहे. सगळं कळलेलं आहे. नसू पण शकतो ना. आणि आता आहे ना, एक रुपये तुमचं पे केलं जातो, तुम्ही ऑर्डर घेऊन या. नाही आम्ही नाही आणणार. का नाही येणार? खाली करताय की नाही सांगा, नाही तर पोलिसांना नाही पोलिसांचा रोल कुठे नाहीत का? त्यांचा फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे. जप्ती मिळवून देण्यासाठी किंवा वसुली करून देण्यासाठी नाहीये. पोलीस प्रशासन फक्त कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठीच फक्त ते तुम्हाला सपोर्ट करू शकतात. वाद होऊ नये, एकमेकाची डोकं फुटू नये. ठीक आहे, तुम्ही कोर्टातच जायला पाहिजे. नाही, तुम्ही ना फक्त इथं वाद होऊ द्यायचं नाही, तेवढंच तुम्ही हे करा. असं आमचं म्हणणं आहे. आणि मी वाद नाही घालत आहे. तुम्ही सरकारी कामामध्ये ऐका ना. आमचा अधिकार आहे ना. सरकारी नाही, बँक एक प्रायव्हेट कंपनी आहे साहेब. ईस्ट इंडिया कंपनी आहे. बँक सरकारी कोण म्हणते तुम्हाला? बँक कोण म्हणते सरकारी आहे? ऑर्डर आहे सरकारी, त्यांना मान्य करतो ना आम्ही. पण बँक सरकारी नाही ना. हे काम पूर्ण प्रायव्हेट आहे. ऐका ना सर, मी काय म्हणतो, मी यांना प्रश्न विचारला तुमच्या समोर, त्यांना त्यांच्याशी पण मी काय म्हटलं, मला यांनी उत्तर द्यावी. मी आता पैसे भरायला बांधलेलंच नाही मी सर त्याला. हे पण बोलू शकत नाही, ते पण बोलू शकत नाही. नाहीच बोलायचं. तुम्हाला ऑर्डर केव्हा आहे? तुम्हाला अगोदर नोटीस पाठवली होती. नोटीस पाठवली, तुम्ही मला 19 पासून नोटीस पाठवता का? बघा, तुम्ही बेसिक ह्युमन राईट्स व्हायलेशन करताय. सर तुम्ही त्याची मूलभूत अधिकाराचं व्हायलेशन करताय. असं नाही चालत. आम्ही मेल टाकतो. इथं जो कोणी अव्यवहार करेल ना, त्या अंतर्गत ह्युमन राईट कमिशनला मेल टाकतो, सगळ्यांना टाकतो. कमिशनला टाका, नाही राष्ट्रपती टाका. त्याचे काय पण हा ना, ठीक आहे ना, एवढं फरक नाही पडत का? मग काय गुंडाराज चालू आहे का? ना तुम्ही बोलायचं नाही. काय हे काय म्हणतंय? कोणतं अधिवेशन नाही चालत का? काय तुम्ही गुंडाराज चालू आहे का? जंगलराज चालू आहे? काय पण करा म्हणजे काय पण करा, याचा अर्थ काय? बोलू देतोय मॅडम. हे काय म्हणतंय? संविधानाला मान्य नाही. अहो, एखाद्याला अधिकारला नाही मान्य. एखाद्याला मनामध्ये नाही, आम्ही सगळं चालू सही केली तर त्यांनी पेपर पण नियमानुसार फक्त तुम्ही इथं डिक्शन करा तुमची. माझ्यावरती प्रेशराईज चालले म्हणून मी मला मला माहिती आहे ना. एकतर्फा ऑर्डर आहे फक्त. प्रेशराईज काय केलं तुम्हाला? काय मारण नाही. मग मेंटल प्रेशराईज काय मेंटली प्रेशराईज? मी यांना माझे प्रश्नाची उत्तर लाईव्ह आहे ना? उत्तर देत नाही. लिगली यांना प्रश्न पाठलेले विचारा तुम्ही यांना. त्यांनी मला उत्तर दिलं पाहिजे. ऑर्डर आहे सरकारी. मला नाही ऐकलं. बघा मित्रांनो, कुठली पतसंस्था आहे? गजानन महाराज ना. सरांना तुम्हाला पण मी सांगितलं तुमच्या समोरच विषय झाला ना. कुठे येतात? कोणाकडे नाहीये, बँक कर्मचारी म्हणून आणि हे एक सामान्य नागरिक आहे, त्याचं हे घर आहे. आपल्या नोटीस मध्ये ह्या घराला पूर्णपणे जप्ती करायला आलेले आहे. आणि हा सक्षम नाही, ह्याला डिफॉल्टर घोषित केलं. इथं एकाच्या व्यतिरिक्त दुसऱ्याला बोलायला चान्स देत नाही. आणि तिथं मॅडमचं तुम्ही अधिकारपत्र घेऊन येऊन त्या बाचं घर हडप करणार का?
मी ते सांगतोय मला मी त्यांना जसे मला ते नोटीस लावायला आली तसं मी त्यांना माझ्या काय मनात प्रश्न पडले त्यांना विचारले. त्यांनी मला उत्तर द्यावं. मी लगेच पैसे भरायला तयार आहे. अगर नाही झालं तर मी इथून सोडून जाईल. त्यांनी मला फक्त उत्तर द्यावं. अहो आरबीआयने आम्हाला सांगितलेलं आहे. आज आरबीआयने आम्हाला सांगितलं, आरबीआय कडून आम्ही पेपर काढलेले आहेत. तुम्ही बँकिंग रेग्युलेशन आरबीआयला बिलकुल मानतच नाही. तुम्ही तर जंगल राज चालू केले. आता तरी म्हणले कोणालाच हे करत नाही. अधिनियम नियम काय हे करत नाही म्हणे, ऍक्सेप्ट नाही करत म्हणे. डायरेक्टर आहे मी त्यांच्याशी मग बोललो मग डायरेक्टर आहे तुम्ही काय करणार ना तुमचा संबंध आहे कोण डायरेक्टर कोण कोण आहे डायरेक्टर कोण आहे? बँकेचे डायरेक्टर कोण आहे? पतसंस्थेचे तुम्ही संस्थापक आहे हे संस्थापक आणि जरा सुभाष पाटोळे, श्रीकांत सुभाष पाटोळे. ठीक आहे. तुमची मी बसवराज सुतार, सॉफ्टवेअर इंजिनियर. ठीक आहे. यांचे परिजन आहोत. नाही एक मिनिट आपल्या प्रश्नाचे उत्तर फक्त यांच्याशी पोलिसांना नसेल तर आम्हाला कंप्लेंट लिहून द्या. हे पोलीस सरकारी कामात बडबड बकवास आहे काय? सत्यच बोलतोय ना. मग काय बडबडचा अर्थ काय? चुकीचं काय अर्थ नका बडबडचा अर्थ बकवास होतोय. आम्हाला पक्का माहिती आहे. हो घ्या शूटिंग. पक्का माहिती आहे आम्हाला. बडबड नाही करत ते. अहो साहेब ओरिजिनल आहे, पण तुमचं फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायचं काम आहे साहेब. तुम्हाला कुठला कुणाचं घर कुणाच्या घराचा ताबा घेऊन देणं हे काम नाही साहेब तुमचं. फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करू द्या. बोलू दे ना. विवाद न होऊ दे. नॉर्मल डिस्कस चालू आहे त्या डिस्कसला कंटिन्यू होऊ द्या. तुम्ही इंटरफेअर बिलकुल करू नका. तुम्ही फक्त पहा. तुम्ही पण इंटरफेअर करू नका. आम्ही करतो ना. आम्ही परिजन आहे. आम्ही त्याच्यासाठीच उभे आहे. आम्ही हे देशाचे नागरिक आहे, देशाचे मालक आहोत. आम्ही बोलू शकतो. तुम्हाला नाहीये. तुम्ही अधिकारी आहेत. अहो आमच्या घरी तुम्ही पाहुणा आला, चहा पाणी घेऊन जावा, जेवण करून जावा. हा आम्ही वाद घालण्यासाठी तुमच्यासाठी बसलेलोच नाहीये. तुम्ही आमची हक्काची रक्षा केली पाहिजे, ह्याची हक्काची रक्षा केली पाहिजे, ना की बँकिंग कर्मचाऱ्यांची. काय ते प्रश्नच नाही त्यांचा. पहिली गोष्ट त्यांचा प्रश्नच काय आहे? तुम्हाला दिलंय ना सर. नाही 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 त्यांच्या वतीने मी सांगू त्यांचा प्रश्न. आहे का तुमच्याकडे? नाही आहे का? दाखवा. दिलंय तुम्हाला. नाही दाखवा ना. दाखवा दाखवा ना. ते काय त्यांचे वकील येतात. नाही मला म्हणत नाही तुमच्याकडे प्रश्न आहेत ना. दाखवा प्रश्न दाखवा. तुम्हाला पाठवलं काका मी. नाही मला पाठवल्या बोलाल का? पाठवलेलं लेटर कुठे आहे तो? काका वकील येत आहेत त्यांचे. तुम्ही वेळ द्या थोडा. असं नाहीये त्यांचे वकील येतात. घोड्यावर येऊन पटकन कोणाची पण घर उद्ध्वस्त करून जाल का? म्हणा लाख म्हणाल मी सुद्धा मी तिथं नोटीस लावलेली होते. फोटो आहे माझ्याकडे. ठीक आहे ना, सगळं आहे. मग करा पूर्ण काम करा. तुमचे काय अडचण असेल पण बाकी एकतर्फा ऑर्डर अमान्य आहे. एकतर्फे ऑर्डर नसते जायचं. हायच आहे ना. तयारच केलं ना. त्याला डिफॉल्टर कसं घोषित केलं तुम्ही? काढा. न कोर्टात बोलवता ना मॅजिस्ट्रेटच्या समोर बोलवता डिफॉल्टर कसं घोषित केलं? कुठपर्यंत आलं विचारा. आणि ते पाठवलेलं पेपरची झेरॉक्स ठीक आहे त्यांच्याकडे आहे का? त्यांच्याकडे पाठवलं. हा ठीक आहे. मागून घ्या. चला. यांना आपलं वाटत नव्हतं. यांना बँकेला सर्व पाठवले मी. नाही ते आता आपली झेरॉक्स त्यांना दाखवते म्हणतात ना. दाखवा बोला त्यांना बोला. काय प्रश्न आहेत ते लिगली लेटर प्रमाणे पाठवलेले आहेत तर त्याची ती प्रत त्यांना दाखवतो. भेटले तुमचं रिसिव्हर वगैरे सगळं आहे माझ्याकडे. काय ते भेटले रिसिव्हर सर्व पोस्टने पाठवलंय ना. हो स्पीड पोस्ट. हॅलो या इथं तुमच्यासाठी सर्व वाट बघतो. तुमची वाट बघतो. पटकन इथे 10 मिनिटं. कोणत्या नागरिक सहकारी? नाही तर व्हॉट्सअपला गजानन महाराज नागरिक सहकारी. ही गजानन महाराज नागरिक सहकारी पतसंस्था एक संस्था आहे. मिळाली का? आणि एक सामान्य हा ड्रायव्हर कर्मचारी आहे. स्टे ऑर्डर दाखवा ते म्हणजे आम्हाला जायला. त्याचे थोडंफार काही हप्ते स्टे ऑर्डरचा काही प्रश्नच नाही ना साहेब. आणि ह्याची पूर्ण घर जप्तीसाठी हे पूर्ण टीम तुम्ही कोर्टात ना हायकोर्टात ऑर्डर घेऊन या. आम्ही नाही म्हणणार नाही तुम्हाला. हे एकतर्फी ऑर्डर आहे ना. बँकचे डायरेक्टर ही बँकचे मॅनेजर. बोलू शकतो काका. कलेक्टरला पण बोलू शकतो. मला
आम्ही कुठं नाही बोलतोय. काय कामं असतात त्यांचं नाव टाकायला पाहिजे ना. संप मिटला कलेक्टर साहेबांनी ही नोटीस इश्यू होती ना दादा, तुम्ही आता बँकेचे व्यवस्थापक आहात, ही नोटीस इश्यू होती ना, त्याच्यावर यांचं नाव आलं पाहिजे लिगली. हो सर, म्हणजे कलेक्टर म्हणजे काय असं काय, ते पण आपलेच कामगार आहेत, ते काय लय मोठे नाहीत का, आपल्या कोणाचे दुनियाचे कलेक्टर पण काय काम करतात. सगळा विषय घेऊ दे ना, कोर्टात जा, स्टे ऑर्डर आणा ना त्याच्यात काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? मला काय ते दुःख नाहीये. आणि दुसरी गोष्ट कोर्टात बँकेने जावं, पोलीस कंप्लेंट करू. कोर्टात बँकेने जावं. एकतर्फी ऑर्डर आणून परस्पर नाही ना. कलेक्टरने यांना पण बोलवायला पाहिजे होतं की बाबा काय म्हणणं आहे तुमचं. सामान्य नागरिकाच्या वरती आणि हे ड्रायव्हर कर्मचारी ह्याची इन्कम सोर्स एवढी नाही आहे. सरांचं त्यांनी कलेक्टर काळजी साहेबांनी त्यांना काय पत्र दिलंय ना, त्यांच्या पत्रावरती जी डेट आहे ना ती पण संपलेली. आता चेक करा, मी ते पण सांगतो Outdated आहे. आउटडेट आहे आउटडेटेड नोटीस ऑर्डर कधीची. बॅकडेटेड नोटीस आहे का? ऑर्डर कधीची. नोटीस दाखवा ते नोटीस. मागच्या वेळेस दाखवा नोटीस दाखवा. आम्ही नाही काय दाखवणार. तुम्हाला नोटीस दिली की नाही. नाही दाखवा तर सरळ निघा इथून. कशाला आले आणि तुम्ही? बोलायचं पण नाही तुम्ही. काय तुम्ही आले. दाखवणार म्हणजे काय बोलायची गरज असते करता का? अहो, बिना नोटीसचे कसे आले मला हे सांगा ना तुम्ही. बिना पेपरचे आले कसे. बिना पेपर आहे, बँकवाले आहेत, बिना पेपरचे कसे येणार. याचा अर्थ काय? दाखवा ना नोटीस. ऐका ना, आपण भांडण करायला का? मग तुला सांगा, तुला एवढं 10 वर्ष सांभाळून घेतलं, तुला नाही कळलं का? 10 वर्ष हो, नाही ना, भांडण मी अधिकारानुसार बोलतोय. अधिकारानुसार असं नाही दादा, असं नाही. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय. एखाद्या जागेवर अन्याय होत असेल तिथं कुणालाही बोलायचा अधिकार आहे. माहिती सगळं तुम्हाला काही माहिती? एक मिनिट. काही जरी झालं असेल बिना नोटीसचं काम नाही होणार ना. जे प्रश्न संबंध म्हणजे प्रश्नाचे आज त्याला मागवते ना. बरं एक मिनिट थांबा त्याला फंडामेंटल राईट्स आहेत 19 आणि 21. मला सगळं लॉ माहित आहे, सगळं आहे. काय मानत काय नाहीये? पोलिसांशी बोला. मानत नाही म्हणजे काय? जोर जबरदस्ती आहे का? जोर जबरदस्ती आहे. अधिनियम मानत नाहीये तुम्ही. संविधान मानायचं नाहीये. तुम्ही मानता. मग मी मानतो त्याच अंतर्गत तुम्हाला क्वेश्चन करतोय. सर, याने काय बोलायचं? याच्यामध्ये आमच्या बेसिक क्वेश्चन त्याच अंतर्गत आहे. आम्ही ह्युमन राईट्सचं व्हायलेशन नाही करत आहे. गाडी काय करतोय? ताबामध्ये पेपर मागतं तर पेपर दिला पाहिजे ना. ताबामध्ये दिलं नाही. एक मिनिट थांबा बरं. कांबळे साहेब 2 मिनिटं. या दोघांचं संभाषण जरा सगळ्यांनी ऐका. एक मिनिट थांबा ना जरा. मी तुम्हाला काय माझे प्रश्न विचारले, फक्त 5च प्रश्न विचारले, मला त्याच्या मला उत्तर प्रश्न द्या. विचारायचं कुठं असतोय? का बरं मला अधिकार नाही मी का? कोर्टात अर्ज केलेला आहे. कोर्टाकडनं ते नोटीस आली. माझ्याकडनं मी स्वतः कोर्टाकडून काढलेली आली, नाही. तुम्ही कलेक्टरकडे नोटीस काढली, कोर्टाकडे नाही आली मला अरे notice. कोर्टाकडनं केव्हा आली? हा. जेव्हा सहकार खातं नोटीस काढतं हा. तेव्हा आणि कलेक्टर तुम्ही देतो. नोटीस 19 काढली काका, आणि 21 पर्यंत हप्ते घेतल्यात माझ्याकडनं. आपल्याकडे तुमच्याकडे मी स्टेटमेंट आणलेले. हा असू दे ना, काय हरकत नाही ना. त्याचं काय असेल तर ते पण उत्तर द्यायचं ना सहकार खात्याला. मला उत्तर द्यायचं नाही. अहो मी ते उत्तर मला विचारलं उत्तर देणार. द्यायचं नाहीये. मी काय तुझ्याकडे आलो होतो घरी मागायला किंवा तुझ्यावरती जी ऑर्डर काढली आहे कलेक्टरने वगैरे, ती माझ्या म्हणण्यावर काढली का? नाही काढलेली. सरकारी कागद आहे, सहकार खात्याची ऑर्डर आहे की यांच्या ह्याच्यावर नाही झालं तर 101 कारवाई केलेली ऐका, आहे. तुम्ही त्या प्रमाणात माझ्यावरती दिलेलं आहे. ऐका, मी बोजा चढून नाही घेतला म्हणून तुम्ही माझ्यावरती म्हणजे ह्याच्या भावाने बदल्याच्या भावने तुम्ही माझ्यावरती कारवाई चालू केली. त्याचा काय संबंध नाही. हा. हा बोलायला तुम्ही मला कोर्टात असंच बोलायला म्हणायला. पाहिजे. हा, मग मी हे तुम्ही कोर्टात तर बोलणार. तुम्ही- असं होणार नाही, जबरदस्ती होणार नाही कुठली. आमच्याकडे ऑर्डर आहे. डबल कायदा बोजा नाही प्रमाणे चढवला घालणं म्हणून पाहिजे. तुम्ही माझ्यावर करा. सूडबुद्धीने कारवाई नसेल करताय. तर मॅडम आम्हाला सरकारी कारवाई पत्र द्या. पुढचं बघतो आम्ही काय करायचं. चालते गुन्हे दाखल करा सगळ्यांवरती, पण हे नाही होणार. नाही. ताबा नाही होणार. ताबा नाही होणार. आम्ही तुम्हाला काय करणार, मला फक्त उत्तर द्या काय बस संपलं. बोलू नका. काय आहे हे तुम्ही आणलेले हे तुम्ही आणलेलं 112चे सर्व्हिलन्स मध्ये रजिस्ट्रेशन होतं. आम्हाला माहिती तुम्ही प्रोसेस करून आणले, पण आमच्या कारवाईसाठी आम्हाला 112 बोलावं लागलं. आम्ही ते पोलिसांना सांगतो. तुम्ही द्या आम्हाला, आम्ही जातो, आम्ही पुढचं काम करतो आमचं. काय काळजी नाही.
त्यांना संविधान फक्त त्यांनाच कळतंय. सगळे हे आहेत. सरफेसी ऍक्ट आम्हालाही कळतो, तुम्ही सरफेसी ऍक्टचं पालनच नाही करत ना. यांना पैसे देऊन बावळटपणा केला. आम्हाला नाही पण आम्हाला काम नव्हतं, तुम्हाला पैसे दे, उपकार केले आणि तुम्ही आज ही पैसे त्याला विचार आज नाही. आज ही आज नाही. अहो साहेब, इकडे बघा साहेब, तुम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत साहेब. द्यायचं सिद्ध आहे. ठीक आहे, देतो आम्ही. नाही देतो असं नाही म्हणत. घर उद्ध्वस्त होणार आहे का? पैसे भीक मागून द्यायचंय का? अजून पण सांगतो मी, पैसे भरायला तयार आहे. मला फक्त उत्तर द्या लेखी. नाही, लेखी उत्तर काय द्यायचं तुला? मला सरकारी ऑर्डर प्रमाणे पैसे दे. सरकारी ऑर्डर प्रमाणे पैसे संस्था आहे, पाहिजे मला. संस्था आहे. तुमच्या संस्थेने यांना काय दिलं? कर्ज दिलं. नाही, त्याच्याकडे आधार म्हणून फक्त शेवटचं एक घर मात्रच आहे ना. मग काय भीक मागून देणार का? तो पैसे त्याच्याकडे नसल्यावर काय आणि करणार आहे? कोरोना काळ आल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे काय शेवटचं गोष्टी बेसिक घडलेल्या त्याचे आहेत. आधार नाही म्हणू शकत नाही कोणी. माझ्याकडे तुम्ही बघा माझी फाईल दोन मिनिटं मला एक मिनिट एकेकाने बोला शांततेत. कोरोना काळानंतर काय परिस्थिती झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे. आणि कोरोना काळ हा कोणी गव्हर्नमेंटने लागू केला, हा कोणी माणसाने नाही लागू केला, बरोबर आहे. त्यानंतर प्रत्येक अर्थव्यवस्था व्यापाराची व्यावसायिकाची काय झाली हे तुम्हाला माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, बरोबर आहे. मग त्या अनुषंगाने या माणसाने तुम्हाला लेटर्स पाठवलेले आहेत, कायदेशीर संविधानिक प्रश्न विचारलेले आहेत. तर त्याचं तुम्ही आम्ही रिक्वेस्ट करतो की ते लेटर्स तुम्ही वाचून द्यावे. विनंती, हात जोडून विनंती आहे की ते लेटर्स वाचून. सर मला बोल द्या. एक मिनिट बोलू द्या काका त्यांना. संस्थापकांशी बोला बोला. काका आहेत ना, तुम्ही पण बोलते म्हणून मी तुमची बोलतोय की ते लेटर्स तुम्ही वाचून घ्यावे. किंवा तुमचा ऍडवायझर असेल त्याला दाखवून घ्या. पहिला डायरेक्शन जरी पाठवलं रेडी करा. आणि ते आमचे प्रश्न नाही ते संविधान माझ्याकडे दाखवा ना. ठीक आहे, दाखवा, पोस्ट दाखवा. पोस्ट दाखवा. नाही नाही. काय देणार नाही म्हणून. ऑर्डर आला असेल तर पोच कुठे आहे का? पोच आहे का? नाही नाही आलेच नाही आपल्याला. मग ठीक आहे ना, खोटे बोलतायत ना. पोच दाखवायला सांगा. पोलीस स्टेशन जाऊ, कंप्लेंट करू, जे काय असेल ते पुढे चालेल, चालेल. ठीक आहे. मला कंप्लेंट होऊ द्या. कंप्लेंट होऊ द्या. कंप्लेंट का? हा, कंप्लेंट होऊ द्या. हा, कंप्लेंट होऊ द्या. घराचा ताबा नका करू. मोकार हव्यामध्ये कोणी जंगल राईड चालू करेल, कोणी काय म्हणेल, चालणार नाही ना. आमचं म्हणणं पण कायदेशीर आहे नाही. आणि आमचे प्रश्न पण मला असो कायदेशीर. नसो आम्ही कायद्याच्या बाहेर नाही बोलत नाही. कायद्याप्रमाणे तर तुम्ही बोलत असले तर म्हणले पहिले मी संविधानाला मानतच नाहीये. सगळे डिपार्टमेंट गेले, हे गेले, ह्युमन राईट गेले, सगळे गेलं. तुम्ही काय म्हणले सुरुवातीला? सगळे गेले ते म्हणतात. ऐकले त्यांना बोलले का नाही? काय बोललो? कोणत्याही दिन मी मानत नाही, पाळत नाही म्हणले. मी कुठं ऐकलंय? मग तुम्ही बाजूला लाईव्ह आहे लाईव्ह मध्ये. रेकॉर्ड आहे आपल्याकडे. उत्तर दिलेलं आहे. कायद्याची ऑर्डर आहे. काय करायचं काय तुम्ही सुव्यवस्था मेंटेन करता, बाकी आम्हाला बोलता. तुम्ही हे नाही ऐकत का बाजूला? काय चाललं नाही दुसऱ्या पडीमध्ये विचारू द्या. आम्ही काय बोलतोय त्यांच्या संघ बोलतोय. हो, हे आपलं होणार आहे. असं थोडं. काय बोलायचं नाही, नाही बोलायचं ते काराबिंद कुठं संविधानिक विषय आहे तिथं आम्ही बोलतो. बाकी काय नाही. संविधानिक विषय आला तरच बोलतो. नियमानुसार, अधिनियमानुसार व्यवस्थित पाहिजे. तुमच्या दृष्टीने तुमचा प्रश्न आहे, माझ्या दृष्टीने माझा प्रश्न. बरोबर आहे. मी करतो, तुमचे तुम्ही हे करा. काय प्रॉब्लेम म्हटलं? कशासाठी एवढं जीवन आपलं वैयक्तिक आहे. अगदी बरोबर. बोलणं अगदी बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. मी काय मला संस्थेने यांना कर्ज दिलेलं आहे. तो निर्बळ आहे. मला काय म्हणायचं? त्याच्याकडे पोटाला खायला अन्न नाही. तो अशा घरात राहतो आणि तो जातो इथून 30 किलोमीटर जाऊन काम करून येतो. कुठे काय मग करतो, त्याच्याकडे सगळं काय घेतो, मी फंड त्याला नसेल. कसं लोन दिलं, त्याची हे मी घर तुम्हाला उद्ध्वस्त करून सांगण्यात काय भीक पडणार मागायला नाही, लावायचं का? साहेब. शेवटचं ती त्याचा गोष्ट मुळाधार तुम्हाला काय माहित आहे? नाहीये ना. तुम्ही त्याची बोलूच तुम्ही नका. त्याची रक्षा काय? करताय का? तुला सांग, तुम्ही त्याची रक्षा लोन करताय का? हा, तुझ्या घरात लोन द्यायला कोण उभं आहे? आपण तुम्ही मला जागेवर नाही, बघितलं, नाही. तुम्ही माझ्या घरात आम्हाला त्याच्याकडे मारताय का? खायला अन्न नाही सध्या. पैसे भरले नाही. नाही भरले तर त्याला फाशीला लटकवायचं का? त्याला भीक मागायला रोडवर सोडायचं. मला काय म्हणत आहे? 1000 स्क्वेअर फूट त्याची फंडामेंटल राईट्सचा अधिकार कोण वाचवणार? घरात ताबा मारताय. हे कुठल्या अधिकारात बसतं मला सांगा तुम्ही. अरे मला काय म्हणत आहे? अन्न, वस्त्र, निवारा शेवटचा फंडामेंटल राईट्स आहे. कोण रक्षा करणार? कोण रक्षा करणार? असू द्या.
तुम्हीच करायचं हा. आहे, तुम्हीच करणार रक्षण. मग आम्ही रक्षा करून घेतोय, हे घर बिलकुल जप्ती होऊ देणार नाही. आपण निघूया आमची कंप्लेंट ही घराची जप्ती बिलकुल देणार आणि नाही. काय असेल ते होईल ते पुढे पुढे. चालेल, काय त्यांचं काय आम्हाला 112 नंबरला एक रजिस्ट्रेशन करून सोडा. जे काय नाही. ठीक आहे सिनियर्सला काही 112 नंबरला हेडक्वार्टरला एक रजिस्ट्रेशन होती, कंप्लेंट नंबर माहिती आहे आपल्याला. तो कंप्लेंट नंबरच्या अंतर्गत कुठल्या विवादास्पद आम्ही रजिस्ट्रेशन केलं. तुम्हाला हे लोक हायर करून आणतात ते बँकेत तुमच्या याच्यामधून. हायरिंगच असतो तो एक प्रकारचा. आम्ही बघितलं आम्हाला समोर बसून. हो, ही फक्त तुम्ही ह्यांच्या कायद्याच्या रक्षासाठी नाही, तुम्ही पहिले आमच्या कायद्याच्या रक्षासाठी आहे. त्यांची कायद्याची रक्षणासाठी नाही, मूळ नागरिक जो राहतो त्याच्यावर अन्याय नाही व्हायला पाहिजे. हा, मग ते तक्रार आम्ही पण नोंद करतो, कारण ते अधिनियमामध्ये वरती गेलं पाहिजे. कंप्लेंट नंबरवर आपल्याला मेल टाकायला येतो. तुम्हाला काय भेटणार ती नाही एकदा नाही, तिसरी वेळ आहे. प्रत्येक वेळेस आले की तुमचं कोण काय काय म्हणले तुम्ही? काय कोण आहे तुम्ही? जनता सरकार मोर्चा. नाही तुम्ही जनता सरकार मोर्चाची आमची आम्ही जनता सरकार मोर्चाची पूर्ण भारतभर टीम आहे. त्यांची परिजन होत हे परिजन आणते, एकदा भाऊ आणते, एकदा बाईक. नाही, कोणी पण आणायला अधिकार आहे, त्यांना अधिकार पूर्णपणे आहे. साहेब, आमचं जनता सरकार मोर्चाचं एक संघटन आहे, पूर्ण भारतात काम करत. आम्ही आरबीआयकडून आज काही पेपर काढले. आरबीआयच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही गाईडलाईन बँकिंग रेग्युलेशन ऍक्टला पूर्णपणे फॉलो करतो आपण. लोन घेतलं काय ते प्रॉब्लेम मग तेव्हा त्याची गरज होती, आता त्याची गरज नाही, त्याच्यावर अन्याय होते, ते थांबवतो आम्ही. अहो, आता त्यांचं 2-2.5 लाख रुपये लोन राहिलं, त्याचं 10 लाख 10.5 लाख एवढं करणं कुठे योग्य आहे? आम्ही देतो. मी सगळ्यांना घेऊन अधिनियमानुसारच बोलणार. त्याचा जो पैसा जर नाही देणार मी पे करतो, पण जे तुम्हाला आवेदन दिलेलं आहे ना, त्या आवेदनाला प्रतिक्रिया द्या. बरोबर आहे की नाही? 17 पेजेसचं आवेदन तुम्ही वाचलेत का? नाही वाचले ना, मग कसं तुम्ही प्रतिक्रिया देणार मला? त्यांचे उत्तर द्या म्हणा, पैसे आम्ही भरू द्यायचे. तुम्हाला नियम माहिती आहे त्याची? त्यांचे पैसे आम्ही भरू म्हणा, उत्तर द्या त्याची. आरबीआयचं बँकिंग रेग्युलेशन ऍक्टच्या अंतर्गत लिहिलेलं आवेदन येतो. कास्टमध्ये मी पण येतो. कास्टमध्ये मी मग आता इथं जातपातचा भेदभाव करणार का? काय सांगतोय? जातीवर आता इथं खेळ मांडणार का? नाहीये. इथं आहे ना पैशाचा व्यवहार चाललेला आहे, जातीवरचा खेळ नाहीये. अधिकार नाही आहे. हा. मी पण एसटी आहे, मी पण एसटी आहे. नाही, मी पण एसटी आहे. मग तुम्हाला काय म्हणायचंय? इथं जातीवर खेळ मांडायचंय का? लगेच जातीला मध्ये आणलं का? एवढं सोडून दुसरं काहीच नाहीये सामान्य लोकांना. एखाद्या गरीब माणसाचं घर लुटण्याकरता लगेच जातीला मध्ये आणलं गेलं. बघा ना, जात कसं मध्ये आणतायत. जातीचा काय संबंध आहे का इथं? फक्त पैशाचे व्यवहार चाललेले आहे. मग जात का तुम्ही कास्ट का घेतले मध्ये? काय आरपीएफ कोणी नाही बोललं. दादा, सगळ्या गोष्टी लाईव्ह आहेत, लाईव्ह मध्ये सगळे. खोटं बोलायचं काम नाही कुणाला. कोणी बोलत नाहीये, लाईव्ह चालू आहे. आरबीआय म्हणलं, आरबीआय बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट बोललो मी, आरपीएफ नाही बोललो. मग तुम्ही काय कराल? त्याला जातीवर घेऊन जाणार. ठीक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्या नियमाप्रमाणे मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आपल्या मोठा माणूस आहे. तुम्ही थांबा हो. मला माहित आहे. आम्ही माझ्या पद्धतीने कारवाई त्या पद्धतीने कारवाई करा. पोलीस स्टेशनला आणि एक रजिस्ट्रेशन करून ठेवा. 112 नंबरला फोन करा, नंतर जाऊ आपण मागणं. तुम्ही यांना घेऊन पुढे चला आणि आमची दुसरी गाडी बोलवून आणा. 112 ला एक नाही, असा अन्याय बिलकुल सहन नाही करणार. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला येते म्हणून. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला कोणाला म्हणू? ठीक आहे, पोलीस स्टेशनला यायला लागणार. चालेल. हा, आम्ही पोहोचू ना. तुम्ही पहिले पोहोचा, आम्ही पोहोचू. नाही कसं बोलणार? लाईव्ह चालू आहे.
नोंद करा ना कंप्लेंट. हो करा 112 फोन करा, कॉल करा आणि सांगून द्या त्यांना की बँकवाले आले होते इथं, मी काही ताबा दिला नाही तर पोलीस स्टेशन नाही बरं इथंच बोलावून घ्या, बिना इथंच बोलवून घ्या. इथंच बोलवून घ्या. आपल्यावर अन्याय होते तर इथं मला बिलकुल आधार काहीच नाही आता. करा करा करा. हा ठीक आहे, नाही चालेल. ह्या प्रकारे अन्याय चालू आहे या गरीब माणसाला. जे आरबीआय मोठा प्रिंटिंग करते, करन्सी प्रिंट करते, ते जास्त प्रमाणात प्रिंट होऊन लोन वाटप झालेलं आहे. आमचा मुद्दा तो आहे. आरबीआयने छापलेले इथं 34 लाख कोटी रुपये आणि कर्ज वाटप झालंय 256 लाख कोटी रुपये. हे पैसे आले कुठनं? प्रकार आहे. आणि मला असा संशय आहे, अहो देशाचा प्रश्न आहे, असं कसं साहेब? ऐका ना, किती आले, किती गेले, कसे गेले, आपण पैसे घेतल्यानंतर परत द्यावं देणं भाग बंधन करायचं. आम्ही कुठं नाही म्हणतो. पण आता बघा तिथं पोलीस प्रशासन आहे. त्यांना जर विचारलं BNS भारतीय न्याय संहिता 2023 सेक्शन 10 नाही, ती सेक्शन बिक्शनचं नका बोलू. तुम्ही युट्यूबला टाकलं ना तर नाही ते नोटांच्या सेक्शन मध्ये फक्त अधिकार आहे म्हणून बोलतोय, नाहीतर तुमच्यासोबत बोलायची आमची गरज पण नाहीये. सेक्शन 10 धारा 178 ते 188 जो आम्ही बोलतोय तो विषय त्या सेक्शन मध्ये आहे. आणि त्या सेक्शन मध्ये काय आहे माहिती का? नकली नोटा छापणं, नकली स्टॅम्प पेपर, नकली कॉईन छापून देवाणघेवाण करणं. तुम्हाला असं वाटतं आम्ही नकली नोटा देतो? तुम्ही नाही. तुम्ही नाही. आरबीआयने अंतर्गत तुमची पतसंस्था चालते. दादा तुमची भूक भागली, तुमचं सगळं काम झाले, आता तुम्ही काहीतरी निमित्त नका करू की भारताला कुठून पैसे आले, कुठून सोनं आलं, काय आलं हे तुम्ही 2 दिवस आम्हाला प्रायव्हेट मीटिंग द्या. तुम्हाला आहे ना प्रत्येक अधिनियम आणि कसं काय मोदीला चाललेलं विचारा आहे. कुठून पैसे आले, काय आले, कुठून सोनं कमी आले, कुठून नोटा आले. मोदी आल्यापासून तेवढं सगळं झालेलं आहे. असा विषय नाही. आता तुम्हाला मी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोरोना आल्यानंतर सगळ्यांची पाठ मोडल्यानंतर मला सांगा माणूस कर्ज कुठून भरणार? साहेब ऐका ना. हो सर. बरं ठीक आहे. आम्ही दोन मिनिटं. आता आम्ही थोडे महिन्याला चला 1000 रुपये करून भरायला तयार आहे. बोला मावशी, तुम्ही काय नाव तुमचं? तुमचंच घर होतं ना? माझं घर आहे. बरं बरं. काय झालं? कधी घेतलं होतं कर्ज? कर्ज आता बरेच दिवस झाले घेतले. बरं. काय आमचं म्हातारं पडलं, आजारी झालं, पॅरिलॅक्स झाला, त्याच्यामुळे नाही भरता आले पैसे. त्यांना म्हणतोय ना आम्ही भरतो म्हणून, आम्ही थोडीच नाही. आणि ही लोक तुमचं घर हडप करायला आली नाही का? हा. मग एवढंच आहे काय आता यांना सांगावं? असं काही नाही बरं का. कुठेतरी परमेश्वर धावून येतोय कोणाच्या तरी मदतीला, कोणत्या तरी रूपात. असं कधी होणार नाही, तुमचं घर कधी जाणार नाही. हे एकट्या दुकट्याला बघून घ्यारतात आणि हे करतात. ते बघा तू काय म्हणतो. ते काय ना तुम्ही म्हणताय कर्ज भरायचं जे त्यांची इच्छा आहे. आता आम्ही म्हणतो की यांनी पूर्ण कर्ज तुमचं भरलं. मी जर सिद्ध केलं तर मी पैसे फेडले. गोल्ड स्टँडर्ड नुसार आपल्या भारताच्या रुपयाची 1 रुपयाची किंमत किती आहे? 1 तोळा चांदी. 1 तोळा चांदीचा भाव किती आहे? 20,000. 20,000 ऐकून 20,000. मग 20,000 रुपये गुणिले 2 लाख करा बरं, किती होते? आत्ताच झाला, पण जेव्हा त्यांनी लोन घेतलं तेव्हा किती होतं? किती होतं? 20,000 किती होता? 15,000 10,000 15,000 असेल ना. 12,000 5,000 2,000. ठीक आहे, गुगलला सर्च त्याला करू. गुणिले करा ना. मग त्याला गुणिले करू. त्या भावाने आपण त्यांना लोन दिले ना, असं म्हणतो. रोज दिले पण आज सर मी बोलतोय ना, तुम्ही नका ना मध्ये बोलू. तुम्ही मी तुम्हाला काय नाही म्हणायचं, तुम्ही मध्ये बोलू नका ना. मी त्यांच्याशी बोलते ना. आमचा पण कॅमेरामॅन एक शब्द बोललाय का? बोललाय का? हो, ते कॅमेरामन माहिती आहे. ऐका ना, ते कॅमेरामन माहिती आहे. माझे नातेवाईक आहेत ते. कॅमेरामन नाही. हा, मग तुम्ही काय असेल ते असेल, पण तुम्ही थांबा ना. ह्यांच्याशी बोलते ना मी. सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस तुम्ही कोणाकोणाची नावं घेतल्या त्या व्हिडिओ मध्ये मला माहिती आहे. नावं घेतली व्हिडिओ करताना. काय ते
किती घेतात ना त्यांचं आता नाव घ्या. समजा तुमचं म्हणणं आहे की ज्या वेळेस त्यांना लोन दिलं तो रेट बघायचा, बरोबर आहे की नाही, त्या रेटनुसार. पण त्यांनी तुम्हाला कष्ट करून किती 2017 पर्यंत तुम्हाला लोन लोन भरणार जुने. आता ते जर चांदीचा भाव थोडा असेल, त्यांनी भरलेलं अमाऊंट तेवढी घ्यायला आले होते त्यासाठी माझ्या घराला. तहसीलदार मॅडम उपस्थित नव्हत्या.